कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू सो व्हेरी मच, तुम्ही सगळे आलात, नवीन कपलला विशेष दिले। आजचा हा कार्यक्रम आपण इथेच संपन्न करूया। धन्यवाद। अभिनंदन तिलोत्तमाबाई। जगन्नाथ, तुझी हिंमत कशी झाली ते यायची? काय केलंस तू? हे काय केलंस? अरे तुझा राग माझ्यावर होता ना, मग सारंगचं आयुष्य का उद्ध्वस्त केलंस? माझ्या भावाचं आयुष्य नाही, नो, स्टॉप इट, मागे हो, सोड त्यांना, मागे हो, नील। कोणीही आपल्याशी कितीही वाईट वागलं तरी त्यांच्या अंगावर धावून जायचं नाही, हात उगारायचा नाही। आपण आपले संस्कार सोडायचे नाहीत, कळतंय का? मेहेंदळेंचं घराणं फक्त आणि फक्त संस्कारांवर उभं आहे। हे विसरून नाही चालायचं नील। का आलायस इथे? काय हवंय काय अजून तुला? काहीतरी कारण असेल ना, का अजून पोट नाही भरलं तुझं? सूड गवलस ना मुलीचा, केलंस ना माझ्या सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त। का आलायस इथे? मी काय विचारते तुला? लाज नाही वाटत तुला? हं? अरे आता 2-4 दिवसापूर्वीची गोष्ट आहे ना। तुझ्या एका शब्दावरती माझं अख्खं कुटुंब चालायचं, तुझा एक शब्द खाली पडू दिला नाही मी। विश्वासघात केलास तू माझा, मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला होता जगन्नाथ, विश्वासघात केलास। काय दिलंस मला? हा असा घाणेरडा खेळ खेळलास माझ्यासोबत? हा का? तुझ्या त्या घाणेरड्या विद्येचा वापर केलास तू, खोटी विद्या आहे, खोटी विद्या, त्यावर नाचवलंस माझ्या अख्ख्या कुटुंबाला। नाटक करतोयस ना? खरं सांग, नाटक केलंस ना माझ्याशी? मी कधीही नाटक केलेलं नाही, मी कधीही खोटं बोललेलं नाही, आणि माझी विद्याही खोटी नाही। मी हे सगळं माझ्या गेलेल्या मुलीची शपथ घेऊन सांगतो। हा, एकदा लग्न व्हावं म्हणून मी खोटं बोललो, मी तुला पूजेला बसावं लागेल असं सांगितलं, पण ती पूजा सुद्धा तुझ्या मुलाच्या भविष्यासाठी फायद्याचीच होती। हो, झाला ना, चांगलाच फायदा झाला माझ्या मुलाचा। हा झालेला फायदा आहे माझ्या मुलाचा।
हं? बघ ना हिच्याकडे. हा फायदा केलास माझ्या मुलाचा, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलायस. बघ हा चेहरा. आई, सारंग, सारंग, माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? अस्मी खरी होती की खोटी? खोटी. पूर्ण खोटी. तुझ्या आयुष्यात मीच तिला आणलं होतं. हा आहे सारंग मेहेंदळे. हे आहे माझं टार्गेट. प्रेमात पडलास ना? अकंठ बुडालास तिच्या प्रेमात. गेली निघून. आता इथं बस, इथं बस, इथं बस. बस. पाणी, पाणी, पाणी. तिलोत्तमा मेंदळे, सांभाळा आपल्या लेकराला. तुला आता कळेल पोटच्या लेकराचा आक्रोश काय असतो ते. काळजी नको करू, तो लवकरच सावरून उभा राहील यातून. कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस. ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. पण तुझ्यातल्या अहंकारामुळे त्या सोन्याची परत माती होऊ नये एवढी काळजी घे. कळलं का? सावली तिच्या नावाप्रमाणाचे. तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार आहे. त्याच्यावर येणारं प्रत्येक संकट आधी ती अंगावर घेणार आहे. हे माझा शब्द आहे. तुझा शब्द? बास ना आता जगन्नाथ, किती खोटं बोलशील. बास, पुरे केलंस तेवढं खूप आहे. बास. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.